कोण आहे आपल्याला माहित नाही आहे. 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली आणि त्याच्यावर काय होतं काय नाही. कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी आणि पूर्ण रस्त्यानं त्यांना दहशतच होती पूर्ण एकदम डायरेक्ट कोणाला येऊन मारणं म्हणून बा क्या है तुम्हारा क्या है करके या काकू खडे हो हे प्रोसिजर झालेली आहे. अचानक 20 ते 25 गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांनी त्या पद्धतीनं जो दुपारी मर्डर झाला त्या मर्डरच्या अगेन्स्ट मध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठ पासून किरियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेघातो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या, मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली, काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे त्या दहशतीमुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे. मी स्वतः सिटींना फोन करून सांगितलं ते डीसीपी, एसीपी, पीआय, क्राईमचे पीआय सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहे. त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे काही पकडले गेलेले आहे आणि 25 लोकांची वरात ही प्रत्येक चौकामध्ये पोलीस कमिशनरच्या माध्यमातून झोडपल्या गेले पाहिजे असे पोलीस कमिशनरला सुद्धा निर्देश दिले. डीसीपीला निर्देश दिले की ज्यांनी असा आतंक फैलवला, ज्यांनी गुंडागर्दी केली त्यांची वरात चौकामध्ये काढून त्यांना पूर्ण कपडे काढून नांगड्या करून मारलं पाहिजे, जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही अशा प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहे. आणि हे दहशत जे फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे कुठेही दहशत ते कोणी फैलू शकणार नाही. कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली आहे.